आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपल्याकडे ना कोल्हापुरी, पुणेरी, मालवणी असे अनेक पदार्थ खूप फेमस आहेत, पण नागपुरी पदार्थांना अजून म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळालेली नाहीये। खरं तर तेही खूप छान असतात। आज असाच एक मस्त नागपुरी पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत वृषाली। नमस्कार। नमस्कार। आज कुठला पदार्थ दाखवताय तुम्ही? आज आहे पुष्णीचा मटार पराठा। त्याच्यासाठी आपल्याला वाटलेले मटार, त्याची कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, पराठ्यांना लावण्यासाठी पिठी, तिखट, खसखस, आलं, लसूण, जिरं, मिरची पेस्ट, लिंबू, हळद, साखर आणि मीठ। आणि हे काय कणिक? ही कणिक आहे, सारण म्हणजे वरच्या पारीसाठी कणिक आहे। त्याची पोळी करून हे आपल्याला सारण भरायचं असतं। हे नुसती कणिक आहे, कणकीमध्ये तिखट, मीठ, हळद टाकलेलं आहे। चालेल। प्रथम आपण आता एक पॅन घेऊ, पॅन मध्ये सारण तयार करूया। थोडंसं तेल टाक। किती सांग? बस 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 बस। तेलामध्ये पहिल्यांदा परत खसखस टाकायची। खसखस परत तेल गरम व्हायच्या आधीच टाकायची, म्हणजे ती तेल गरम होता होता ती पण गुलाबी होते। बरं। तेल गरम झाल्यावर टाकलं तर परत ती जळायची शक्यता असते। खसखस झाली आहे ना, आता याच्यामध्ये आपण आधी मटारच टाकूया। चमचा देऊ? चमचा दे। हां, ह्याच्यात काही मीठ वगैरे घातलंय? नाही नाही, फक्त मटार क्रश केलेला आहे, हिरवा मटार। याच्यामध्ये आपण आता आलं, जिरं, लसूण, मिरची पेस्ट टाकूया। थोडं कोरडं होतंय ना? कोरडं होतंय। मला सांगायला पुसणीचा पराठा असं का म्हणतात? कारण आपण हा तव्यावर शेकतो ना, तेव्हा अगदी दोन्ही बाजूने थोडंसं आपल्या उलटण्याने तेलाला तेल लावायचं, म्हणून त्याला पुष्णीचा पराठा, असं पुसायसारखं तेल लावायचं, म्हणून त्याला पुष्णीचा पराठा। आता हे होत आलं की याच्यामध्ये आपण थोडा लिंबाचा रस टाकूया आधी। हा किती टाकतोय आपण? 1 चमचा। आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकूया। हे खोबरं भाजलेलंच आहे, 1 वाटी खोबरं। आता आपल्याला याला वाफ आणायची आहे। झाकण ठेवू? हो ठेव। एक 5 मिनिटं वाफ आली की आपण बंद करूया ते। आता बघ, झाकण काढल्यावर आता हे मोकळं झाल्यासारखं दिसतंय ना? बस, आता याच्यामध्ये आपण थोडं हळद, तिखट, मीठ, साखर, थोडी अर्धा चमचा हळद, 1 चमचा, परत नागपुरी म्हटलं की तिखट जरा जास्तच, चमचाभर साखर आणि मीठ। नागपूरमध्ये साखर फार वापरली जात नाही की काय? नाही, पदार्थांमध्ये? नाही नाही, चवीपुरता। ते मी करू? कर। हो, करू बंद ना? करू बंद। आता हे आपण खाली उतरवून घेऊया। तू कोथिंबीर मिक्स कर, मी तोपर्यंत पोळी हे करते। हां, तोपर्यंत तू तवा ठेवतेस का? आपल्याला ती तवा गरम व्हायला पाहिजे। हे घे, छोटीच पोळी लाटली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं सारण भरायचं, खूप नको। आपल्याला एका वाटीमध्ये तेल सुद्धा घ्यावं लागेल तव्यावर लावायला। बस, हे एवढी छोटी पुरीसारखीच लाटायची, कचोरीचा आकार। तवा गरम, आपण 1-2 लाटून ठेवूया या, तोपर्यंत तवा गरम होतोच आहे। झाला का गरम? नाही अजून, तेच 1-2 लाटेपर्यंत होईलच तवा गरम। थोडं तेल लावायला लागेल ना तव्याला? थोडंसं लाव,
अगदी थोडंसं. थोडं तेल लावते वरतून. असं पुसणीचं म्हटलं म्हणून आपण असं पुसल्यासारखं करायचं, पुसून घ्यायचं. इकडनं पण थोडंसं. असा गुलाबी गुलाबी झाला की झालं मग. आता आपले हे पराठे तयार झाले आहेत. आता आपण हे दह्याबरोबर सर्व करूया. पुसणीचा पराठा तयार. पुसणीचा पराठा मस्त दह्याबरोबर मी चाटून पुसून फस्त करणार आहे, म्हणून मला हवाय एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पुन्हा भेटूया रामबंधू आज काय स्पेशल मध्ये. आज आपण एक वेगळ्या प्रकारचं सलाड बघतोय. म्हणजे युजुअली ना सलाड्समध्ये कडधान्य किंवा डाळी वापरल्या जात नाहीत, पण आज तेच आपण वापरणार आहोत. बघूया असंच एक छानसं सलाड. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे वृषाली. हाय. हाय. आज आपण बनवणार आहोत मूग डाळ सलाड. आज काय स्पेशल.